मंगळसूत्र चोरीतील सराईत महिला आरोपींची टोळी जेरबंद. एकूण 17,77,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. श्रीरामपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. प्रोफेसर राहणार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या खोकर येथे राहत असलेल्या त्यांच्या मैत्रिणीस भेटण्यासाठी दिनांक 22/11/2023 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास धनश्री हंबीरराव सरनौबत वय 42 वर्ष धंदा येथून खोकर तालुका श्रीरामपूर या ठिकाणी आल्या होत्या. त्या मैत्रिणीला भेटून खोकर येथून निघून राहुरी येथे जाण्यासाठी दुपारी 2:30च्या सुमारास श्रीरामपूर बस स्टँडवर आल्या व बसची वाट बघत स्टँडवर उभ्या असताना श्रीरामपूर पुणे बस आल्यानं त्या बसमध्ये वरती चढत असताना बसच्या दरवाज्यात गर्दी असल्यानं गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमानं त्यांच्या गळ्यातील 45,000 रुपये किमतीचे 1.5 तोळे वजनाचे सोन्याचे मणिगंठन चोरले वगैरेच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 1216/2023 भारतीय दंडविधान कलम 379 34 प्रमाणे 22/11/2023 रोजी दाखल करण्यात आला होता. तसेच अशाच प्रकारचे गुन्हे श्रीरामपूर बसस्टँड येथे घडलेले असल्यानं पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी साहेब यांनी तत्काळ तपास पथकास सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिल्यानं तपास पथक हे तत्काळ घटनास्थळी जाऊन तांत्रिक विश्लेषणावरून तसेच गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन गुन्ह्यातील आरोपींचा व चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेत असताना तपास पथकास सदरच्या गुन्ह्यामध्ये एक महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी, तिचा नंबर MH12GF 5637 या गाडीचा वापर झाल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. सदर आरोपीचा व वाहनाचा शोध घेत असताना 9/12/2023 रोजी सकाळी 11च्या सुमारास सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेली महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी व त्यामध्ये येऊन श्रीरामपूर बसस्टँड येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणारी टोळी ही श्रीरामपूरकडे येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पोलीस पथकाने तत्काळ हरेगाव फाटा येथे नाकाबंदी लावली. निवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या संशयित वाहनाची तपासणी करीत असताना दुपारी 12:05च्या सुमारास पांढऱ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी, तिचा नंबर MH12GF 5637 असं असलेलं वाहन नेवाशाकडून श्रीरामपूरकडे येताना दिसलं. तेव्हा सदर वाहनास पोलीस पथकाने हाताने इशारा करून तसेच आवाज देऊन वाहन थांबवण्यास सांगितलं असता सदर वाहन चालकानं भरधाव वेगात पोलीस पथकास हुलकावणी दिली व वाहन न थांबवता तसाच श्रीरामपूरच्या दिशेने निघाले असता पोलीस पथकाने त्यांचा शिताफीने पाठलाग करून वाहनाला केसरीनंदन बॅग हाऊस दुकानासमोर श्रीरामपूर येथे पकडलं व सदर वाहनातील 7 महिला व 2 इसमांना पोलीस स्टेशन येथे आणून त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांच्याकडे नमूद गुन्ह्याबाबत सखोल माहिती घेतली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्यानं त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली. अटक कालावधीत आरोपींजवळ श्रीरामपूर ST बस स्टँड तसेच इतर ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरलेल्या मुद्देमालाबाबत सखोल तपास केला असता त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन तसेच शेवगाव पोलीस स्टेशनला खालीलप्रमाणे दाखल गुन्ह्याची कबुली दिल्यानं त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक राकेश ओलासाहेब, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूरमधले बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळे यांच्याकडील तपास पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर समाधान सोळंके, पोलीस नाईक रघुवीर कारकेले, राहुल नरवडे, गौतम लगड, गणेश गावडे, रमेश राजा अत्तार, संभाजी खरात, प्रकाश वाघमारे, लावरे, पूनम मुंतोंडे, अर्चना बर्डे, मीरा सरग, योगिता निकम, पूनम बागुल, रुपाली लोहाळे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक संतोष दरेकर, आकाश भैरट यांनी केली असून गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करत आहेत. पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सदर गुन्ह्यातील आरोपी ही बसस्टँड, यात्रा, सभेचे ठिकाण, धार्मिक कार्यक्रम इत्यादी ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जाऊन ज्या व्यक्तींच्या गळ्यामध्ये किमती वस्तू आहेत किंवा त्यांच्या बॅगमध्ये खिशामध्ये किमती वस्तू असण्याची शक्यता आहे अशा व्यक्तीजवळ गर्दी करून त्या व्यक्तीचं लक्ष विचलित करून त्यांच्याकडील किमती वस्तू काढून घेऊन निघून कोणी गर्दी तर करत नाही ना याकडे लक्ष देणं, तसेच गर्दीच्या ठिकाणी आपल्या किमती वस्तूंकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन
केलं आहे। अशी गुन्हा करण्याची पद्धत असल्यानं नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी आपल्या अवतीभोवती काही कारण नसताना काही व्यक्ती घोटमळत असल्यास त्वरित श्रीरामपूर पोलीस स्टेशन यांना कळवणे। आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी, प्रतिनिधी वसीम शाह बरोबर मुनीर सय्यद। चोरणारी टोळी जी आहे ती जेरबंद करण्यात आलेली आहे। नेमकं कसं हे सगळं गुन्हा करत होते आणि कुठले हे सगळे आरोपी आहेत? 22/11/2023 सुमारे 10:30 वाजताच्या दरम्यान धनश्री हंसी हंबीरराव सरनोबत 42 वर्ष ते बस स्टँडवर आली होती आणि ते प्रवासात होती। त्या दरम्यान त्यांच्या 45,000 रुपयाच्या मिनी गंठन त्यांचे जे पर्स होता त्याच्यामध्ये कोणीतरी काढून घेतला। त्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये 12/16/2023 अंतर्गत धारा 379-34 अंतर्गत गुन्हा दर्ज करण्यात आला। त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात आला की वारंवार अशी प्रकारची घटना श्रीरामपूर बस स्थानकमध्ये होत आहे। आपण एक टीमचं गठन केला आणि त्यांच्या बारकाईने तपास केला। आपल्याला अशी माहिती भेटली की एक महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आहे, यांचा नंबर पण आपल्याला भेटला होता। ते स्कॉर्पिओ गाडी वारंवार येत आहे, त्यांच्यामध्ये काही महिला आहे, त्यांचा सहभाग आहे आणि ते महिलाचा एक जो टोळी आहे ते बस स्थानकवर येतात आणि नंतर ते अशी घटनाला अंजाम देऊन ते परत जातात। त्याच्यामध्ये आपण एक सापळा वगैरे लावला। आपल्याला पांढरे रंगाची स्कॉर्पिओ MH12 GF 5637 असा वाहन नेवासाकडून श्रीरामपूर येताना दिसला। आपण हात वगैरे लावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांनी थांबवला नाही। आपले जे श्रीरामपूर पोलीस स्टेशनचा जो पथक आहे त्यांनी ते वाहन अडवला आणि त्याच्यामध्ये आरोपी आसराबाई उर्फ लक्ष्मी उर्फ आशाबाई तुकाराम पवार, सुनीता योगेश जाधव, वसंत विश्वनाथ मुंजाळ, जुबेर रजाक पठाण, कैशल्या सर्जेराव गायकवाड, सखूबाई सखाराम कुन्हाडे, कमल विठ्ठल जाधव, गवळण पांडुरंग गायकवाड, शालनबाई लक्ष्मण जाधव असे महिला आणि पुरुष होते। त्यांच्याशी बारकाईने तपास केली तो असा निदर्शनास आलाय वसंत विश्वनाथ गुंजाळ हा ST डिपो बीडमध्ये मेकॅनिक आहे। ते आपली हा स्कॉर्पिओ घेऊन या महिलाने घेऊन यायचा आणि त्यांच्यामध्ये हा जो होती आसराबाई उर्फ लक्ष्मी आणि सुनीता योगेश जाधव यांची मोडस अशी होती, ते गंठन चोरायचे आणि बाकीचे जे लोक आहे ते गर्दी करायचे जेणेकरून हा जो कोणाच्या लक्षात येत नाही आणि ते असा करून वारंवार असं काम करायचे। आता यांच्याकडे बारकाईने तपास केला आणि तपासमध्ये आपले 9 असे गुन्हे उघडकीस आले, ज्याच्यामध्ये जवळपास 20 तोळेचे जो आपले जो गंठन वगैरे आहे आणि सोन्याचा मुद्देमाल आहे ते आपल्याला आपण ते रिकवर केला, ज्यांच्या एकूण किंमत 17,77,000 रुपये होता। यांच्यामध्ये आपले अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, आपले DYSP बसवराव शिवपूजे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, समाधान सोळंके, रघुवीर कारखेळे, राहुल नरवडे, गौतम लगड, गणेश गावडे, रमीज राजा अत्तार, संभाजी खरात, आकाश वाघमारे, महिला हेड कॉन्स्टेबल लवारे, पूनम मुनतोडे, अर्चना बडे, मीरा सलग, योगिता निकम, पूनम बागुल, रुपाली लोहारे तसेच संतोष दरेकर, आकाश भैरट हा एक चांगला डिटेक्शन आहे। याच्यामध्ये हे जो आरोपी महिला आहे त्यांच्याशी आणखी गुन्हे उघडकीस आणण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे जे गुन्हेगार आहेत कोणत्या जिल्ह्यातले आहेत आणि आणखी काही गुन्हे महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेले आहेत आणि या लोकांना ताब्यात घेतलंय? आता हे जो लोक आहे मूलतः बीड जिल्ह्याचे रहिवासी आहे, यांनी आणखी काही गुन्हे वगैरे केलेले आहे का यांच्याबद्दल आता तपास वगैरे सुरू आहे। आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ताब्यात घेतलंय किती आरोपींना ताब्यात घेतलंय? त्याच्यामध्ये 9 आरोपी आहे आपल्याकडे, 9 आरोपी आहे, मी सांगितलं 9 आरोपी आहे आणि 9 गुन्हा आहे वेगवेगळे आपले श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे तसेच आपला शेवगावचे आहे गुन्हा।